नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे सर्व काही डाऊट या चॅनलवरती क्लिअर होणार आहे. सोबतच काउन्सिलिंग रिलेटेड सर्व काही माहिती या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे. आणि त्याच्या व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना, ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवरती, अथवा डायरेक्टली कॉल सुद्धा करू शकता. ठीक आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर BAMSचं प्रायव्हेट कॉलेजेसचं कट ऑफ काय राहणार आहे, शेवटच्या राऊंडचं फायनल राऊंडचं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर का तुम्ही या रँकच्या आत असेल, या SML रँकच्या आत असेल आणि तुमची कॅटेगरी या कॅटेगरी रँकच्या आत असेल तर कुठेतरी जाऊन तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत थांबणं हे बरोबर राहील. अथवा जर का याच्यापेक्षा जास्त रँक असेल तुमची तर मी क्लिअर सांगू इच्छितो तुम्हाला की तुमचा नंबर BAMS प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागणार नाही. ठीक आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा आणि हेच कट ऑफ राहणार शेवटपर्यंत. जर का याच्या बाहेर तुमचं रँक जात असेल, याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही नक्कीच ऑप्शन बी रेडी ठेवा. आणि जर का तुम्हाला ऑप्शन बी हवं असेल तर मला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 150 ते 200 मार्क पर्यंत जर का तुमचे मार्क असतील आणि तुम्हाला तरी सुद्धा BAMS करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर आपण बघून घेऊया या व्हिडिओमध्ये की लास्ट राऊंडचं फायनल कट ऑफ काय राहणार आहे BAMS प्रायव्हेट कॉलेजेसचा. ठीक आहे. बघा, एक अजून गोष्ट, तुमची रँक याच्या आत जर सुद्धा येत असेल तरी सुद्धा तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाही. एकदम नक्की सांगू तुम्हाला, कारण चॉईस फिलिंग मध्ये तुम्ही नेहमीच चुका करत असतात. म्हणून चॉईस फिलिंग ही अगदी बरोबर केली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. चॅनलवरती जाल तुम्ही, फक्त क्लिक करायचं आहे चॅनलवरती खाली, या चॅनलवरती खाली, आणि तिथे समोरच तुम्हाला जसं चॅनलवरती जाईल तसंच तुम्हाला अशी बनवा परफेक्ट कॉलेज लिस्ट असं भेटून जाईल. ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. चला, आता खूप वेळ झालेली आहे, खूप वेळ घेतला मी तुमचा, त्याच्यामुळं माफी मागतो मी तुमची. तर ओपन कॅटेगरीचा हे SML रँक आहे. काय आहे? SML रँक. खूप जास्त विद्यार्थी SML रँक आणि कॅटेगरी रँक मध्ये काय करतात, चूक करून देतात. पण SML रँक म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट, यालाच आपण सिरियल नंबर, यादीमध्ये सिरियल नंबर येत असतो त्याला SML असं म्हणू शकतो आपण. याच्यानंतर हा काय आहे तर कॅटेगरी रँक आहे. ठीक आहे. समजा एखादा कॅन्डिडेट असला, कोणता पण कॅन्डिडेट असो तो, समजा OBC कॅटेगरी मध्ये असला तर OBC कॅटेगरी मध्ये असल्यानंतर त्याच्यासमोर असं येतं बघा, OBC, आणि त्याच्यासमोर डॅश 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 काहीतरी आकडा येतो, 197 आला समजा. तर OBC मधून त्याची रँक आहे 197. तर ही ती कॅटेगरी रँक आहे. ही काय? SML रँक. SML रँक म्हणजे जे सिरियल नंबर असतो तुमचा, त्यालाच SML सुद्धा म्हणू शकतो आपण, म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर. ठीक आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी 35,149, याचा एक पण आकडा जास्त असेल तुमचा, 35,150 पण असेल तर तुम्ही ऑप्शन बी रेडी ठेवा. इज इट क्लिअर? गुड. त्याच्यानंतर OBC साठी 35,455, याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही शेवटपर्यंत थांबा. याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला BAMS अलॉट होणार नाही. ऑप्शन बी रेडी ठेवा. ठीक आहे. कॅटेगरी रँक 9,880 याच्या आत आली पाहिजे तुमची OBC मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर VJ कॅटेगरी 33,709 आणि कॅटेगरी रँक काय आहे 1,076, याच्या आत येत असेल तरच तुम्ही या राऊंड मध्ये थांबायला पाहिजे, BAMS मध्ये थांबायला पाहिजे, नाहीतर थांबू नका डायरेक्टली. ओके. त्याच्यानंतर NTB 36,023 या रँकच्या आत SML रँक येत असेल तर तुमचं शेवटपर्यंत लागणं शक्य आहे. आणि याच्यापेक्षा जास्त असेल तर खूप कठीण आहे की तुमचा नंबर BAMS प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागणार, ते पण स्टेट कोटामधून. ठीक आहे. 754 जर का कॅटेगरीच्या आत रँक असेल NTB मधून तर तुमचं लागणं हे इथं शक्य आहे. NTC 33,723 याच्या आत जर का रँक असेल आणि 1,796 याच्या आत कॅटेगरी रँक असेल, हे बरोबर काढलेलं आहे मी कट ऑफ. शेवटच्या वर्षीचा कट ऑफ हा अनालिसिस करून काढण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर तुमचं कुठेतरी लागणं शक्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर NTD 31,873 1152 याच्या आत जर का तुमची रँक असेल तर तुमचं शेवटपर्यंत लागणं शक्य आहे. आणि शेवटपर्यंत लागणं शक्य आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क सुद्धा खूप जास्त घ्यावा लागेल, तेव्हा कुठेतरी जाऊन तुमचा नंबर इथं लागेल. रिस्क घ्यावा लागेल म्हणजे तुम्हाला दुसरी सगळे सीट सोडावं लागेल. आणि जर का तुमचं 3rd राऊंड पर्यंत कोणतं पण कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालं असेल तर तुम्ही स्ट्रे वॅकन्सी मध्ये
पात्र नसतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, चालेल. त्याच्यासाठी काउन्सिलिंग परफेक्ट करावी लागेल हे नेहमी सांगत आहे मी. ठीक आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं मला कॉल आला होता, मेसेज सुद्धा आला होता. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवेल की कसं झालं होतं ते. लिस्ट येऊ द्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला ते खूप सारे एक्झाम्पल दाखवणार आहे की कशी चॉईस फिलिंगमध्ये किती चुका केलेल्या होत्या. ठीक, चालेल. त्याच्यानंतर SC कॅटेगरी 35,882 याच्या आत SML येत असेल आणि कॅटेगरी रँक 4,067 याच्या आत येत असेल तर तुमचं कुठंतरी SC कॅटेगरी मधून लागणं BAMS प्रायव्हेट मध्ये शक्य आहे, अथवा तुम्ही ऑप्शन बी रेडी ठेवा. ठीक आहे, ST कॅटेगरी 45,260 याच्या आत रँक येत असेल आणि कॅटेगरी 1,734 याच्या आत येत असेल कॅटेगरी मधून तर तुमचं ST कॅटेगरी मधून BAMS प्रायव्हेट मध्ये लागणं शक्य आहे. पण त्याच्यासाठी पण काय की तुम्हाला शेवटपर्यंत थांबावं लागेल, काउन्सिलिंग करावी लागेल आणि पूर्ण काउन्सिलिंगचा सखोल अभ्यास तुम्हाला असला पाहिजे, तेव्हा कुठेतरी तुमचा नंबर इथं लागणार. आणि जर का याच्या पुढे रँक जात असेल तुमची तर तुम्ही ऑप्शन बी रेडी ठेवावा, हे मी सांगू तुम्हाला नक्कीच. ठीक आहे, SABC 32,478 याच्या आत जर का तुमची SML रँक असेल आणि सोबतच 3,877 याच्या आत कॅटेगरी रँक असेल तर तुमचं कुठेतरी कॉलेजमध्ये लागणं शक्य आहे. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हे नक्कीच कळालं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सोबतच गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. थँक्यू.